चला तर आपण आज काही एक्झाम्पल पाहण्यापूर्वी काही फॉर्म्युलांची ओळख करून घेऊ. फॉर एनी अँगल ए अँड बी, साइन ए कास बी प्लस कास ए साइन बी. अँगल बघा इथे साइनचा ए अँगल आहे, इथे कास बी अँगल आहे. मग हा अँगल इथे कासला गेलेला आहे, कास ए, आणि हा अँगल साइनला, कास ए साइन बी. सिच्युएशन पहा बरोबर. तर या परिस्थितीमध्ये हा होईल साइन ए प्लस बी. ऍक्च्युअली हा साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला आहे, त्याला आपण उलट यूज करणार आहोत. साइन ए कास बी माइनस कास ए साइन बी मीन्स साइन ए माइनस बी. थर्ड नंबरचा फॉर्म्युला आहे कास ए कास बी, म्हणजे दोन्ही कास एकत्र आलेले आहेत. कास ए कास बी माइनस साइन ए साइन बी. तर याला आपण नेक्स्ट स्टेप मध्ये लिहिणार आहोत कास ए प्लस बी, म्हणजे हा कास ए प्लस बी चा फॉर्म्युला आहे. त्यानंतर कास ए मायनस बी चा फॉर्म्युला हा कोणतं, कास ए कास बी, इथे प्लस साइन ए साइन बी. आणि पुन्हा आपण जे एक्झाम्पल्स घेणार आहोत त्यामध्ये आपल्याला आवश्यकता असणारा जो आहे d by dx of tan inverse k equal to 0 where k is constant. k हा कॉन्स्टंट आहे, तर या कॉन्स्टंट क्वांटिटीचे जे डेरिव्हेटिव्ह आहे ते 0 राहील. आता बघा एक्झाम्पल, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू x. फर्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे साइन इनवर्स ए कास x प्लस बी साइन x डिवाइड बाय रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हा साइन इथे राहू शकतो, हा कास इथे राहू शकतो, काही कन्फ्यूज व्हायची काही गरज नाहीये. परंतु इथे ए आणि बी हे जे आर्बिटरी कॉन्स्टंट्स आलेले आहेत, या कॉन्स्टंटचं मात्र सिच्युएशन बघा. तर इथे असणारी संख्या ह्या ए आणि बी यांच्या स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आहे, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. बघा आता कसं सोडवायचं. सोल्युशन मध्ये लेट y इक्वल टू गिवन फंक्शन, y इक्वल टू जो दिलेला फंक्शन होता तो आपण जसाच्या तसा लिहिलेला आहे. आता याला स्प्लिट करायचं आहे. आपल्याला तो फॉर्म्युला माहित आहे की a प्लस सी डिवाइड बाय बी असेल, तर a अपान बी प्लस सी अपान बी असं केलं जातं. तर याचे आपण दोन भाग करू. ए कास एक्स अपान रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. मधलं जे साइन आहे असं मध्यंतरी देऊन टाकायचं. पुन्हा बी अपान रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर साइन एक्स. नाउ दिस क्वांटिटी टेक एज साइन अल्फा and this quantity take as cos alpha. आता इथे साइन स्क्वेअर प्लस कास स्क्वेअर याची किंमत काढून टाकायची. साइन स्क्वेअर अल्फा प्लस कास स्क्वेअर अल्फा म्हणजे या क्वांटिटीचं स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर, आणि याचा रूट कॅन्सल होईल, हा होईल ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस कास स्क्वेअर अल्फा म्हणजे या संख्येचं स्क्वेअर बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. नाउ डिनॉमिनेटर इज सेम, न्यूमरेटरची ॲडिशन करायची आहे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर डिवाइड बाय
ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हा 1 आहे. त्याच प्रकारे टॅन अल्फा म्हणजे साइन अल्फा अपॉन कास अल्फा, तर हे कॅन्सल होऊन जाईल म्हणजे राहिलं कोणतं ए अपॉन बी. देअरफॉर अल्फा इक्वल टू या टॅनला त्या बाजूला शिफ्ट करून टाका, हा बनेल टॅन इनवर्स ए बाय बी. तर जे सबस्टिट्यूशन आहे ते प्रॉपर इथे आपण सबस्टिट्यूट केलं. देअरफॉर y इक्वल टू इथे y आहे, y इक्वल टू साइन इनवर्स दिस क्वांटिटी इज साइन अल्फा cos x प्लस cos अल्फा इंटू साइन x. आता जे आपल्या फॉर्म्युल्याकडे काय होईल, फॉर्म्युल्यामध्ये साइन ए प्लस बी, आपला साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला येतो साइन ए प्लस बी, हा फॉर्म्युला इथे सेट होतो आहे. ए मीन्स अल्फा आणि बी मीन्स एक्स, म्हणजे हा होईल साइन अल्फा प्लस एक्स. नाउ साइन इनवर्स साइन गेट कॅन्सल म्हणजे राहिलं कोणतं y इक्वल टू अल्फा प्लस एक्स. नाउ पुट व्हॅल्यू ऑफ अल्फा फ्रॉम दिस. अल्फा मीन्स tan इनवर्स a by b plus x. Now differentiate with respect to x. Here tan inverse a by b is a constant quantity, therefore its derivative is 0 and derivative of x is 1. 0 plus 1 means 1. That is dy by dx equal to 1. तर याप्रमाणे असे दिलेले जे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवायचे असतात. काही प्रॉब्लेम्स पुन्हा आपण पाहू. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम. तर नेक्स्ट प्रॉब्लेम cos inverse 3 sin x square plus 4 cos x square divided by 5. याला आपण अजून करून टाकलं. लेट y इक्वल टू दिलेला जो पूर्ण फंक्शन आहे हा फंक्शन जसाचा तसा आपण लिहून घेतलं. आता आपलं नेमकं काम कोणतं आहे की या संख्येला दोन्हीला स्प्लिट करून टाकायचं, म्हणजे याच्या डिनॉमिनेटर मध्ये याचं आणि याच्या सुद्धा डिनॉमिनेटर मध्ये असे वेगवेगळे करून टाकायचे आहे. म्हणजे हा होईल 3/5 sin x स्क्वेअर आणि 4/5 cos x स्क्वेअर. असं वेगळं केल्यानंतर आता इथे ही जी संख्या आहे 3/5 या संख्येला आपण साइन अल्फा घेऊ. एक गोष्ट लक्षात ठेवायची, याला साइन अल्फाच घेतलं पाहिजे असं नाही, तर याला आपण कास अल्फा सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे इथे कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे. इथे साइन अल्फा घेतलं आणि दुसऱ्याला घ्यायचं मात्र कास अल्फा. याला साइन घेतलं तर याला कास घ्यायचं. दिस इज 3/5 मीन्स साइन अल्फा, 4/5 इज कास अल्फा. आता याचं स्क्वेअर करून बघा. यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज ही सॅटिस्फाईड होते आहे. मीन्स साइन स्क्वेअर अल्फा प्लस कास स्क्वेअर अल्फा मीन्स 3/5 स्क्वेअर इज 9/25 and 4/5 square means 16/25. Here 9 plus 16 means 25/25 equal to 1. आणि tan alpha means numerator of sin and denominator of cos. असा प्रकार आहे, कारण इथला 5 कॅन्सल, 3/4 3/4. आता याला टॅनला आपण या बाजूला शिफ्ट करून टाकू, म्हणजे आपल्याला मिळेल अल्फा इक्वल टू टॅन इनवर्स 3/4. देअरफॉर y इक्वल टू कास इनवर्स तर आहे ते कास इनवर्स लिहिला आपण. 3/5 च्या जागेवर साइन अल्फा साइन x स्क्वेअर प्लस 4/5 च्या जागेवर कास अल्फा इंटू कास x स्क्वेअर.
आता इथे दोन्हीही साईन एकत्र आले, दोन्ही कास एकत्र आले आणि त्यामुळे नक्कीच इथे कासचा फॉर्म्युला लागेल. तर कासचा फॉर्म्युला फिट करण्यासाठी आपण याला जस्ट उलट लिहून टाकू. आपल्याला माहित आहे की मल्टिप्लिकेशन सॅटिस्फाय टू कॉम्युटेटिव्ह प्रॉपर्टी, त्यामुळे आपल्याला लिहिता येते. इथे लिहिलं आपण कास स्क्वेअर कास अल्फा लिहिलं प्लस साइन स्क्वेअर साइन अल्फा, म्हणजे हा कास ए प्लस आपला कास ए इंटू कास बी बी प्लस साइन ए इंटू साइन बी. मी आत्ताच तुम्हाला हा फॉर्म्युला लिहून दिलेला आहे. कोणतं? कास ए इंटू कास बी प्लस साइन ए इंटू साइन बी, म्हणजेच हा होतो कास ए मायनस बी. हा फॉर्म्युला तर मी आत्ताच तुम्हाला लिहून दिलेला आहे. तर या फॉर्म्युल्याचा उपयोग करायचा आहे. काय होईल? हा एच्या जागेवर कोण आलं? एक्स स्क्वेअर, बीच्या जागेवर अल्फा आहे, म्हणजेच कास इनवर्स कास एक्स स्क्वेअर मायनस अल्फा. कास इनवर्स कास गेट कॅन्सल, मग राहिलं कोणतं? एक्स स्क्वेअर मायनस अल्फा राहिलेला आहे, म्हणजे वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस अल्फा. आता इथे अल्फाची किंमत लिहिलीच पाहिजे होती असं जरुरी नव्हतं, कारण इथे सुद्धा आपल्याला माहित आहे की अल्फा इज अ कॉन्स्टंट क्वांटिटी. परंतु याच पर न्यू सिलेबस आपल्याला तो लिहिणे आहे. y इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस tan इनवर्स 3/4, बट tan इनवर्स 3/4 इज अ कॉन्स्टंट क्वांटिटी. म्हणजे या संख्येचं आपण जर डेरिव्हेटिव्ह घेतलं तर ते नक्कीच आपल्याला 0 मिळणार आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, या डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x आणि tan इनवर्स 3/4चं जे डेरिव्हेटिव्ह आहे त्या 0, कारण तो कॉन्स्टंट आहे. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू 2x. तर नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. साइन इनवर्स 4 sin x प्लस 5 cos x डिवाइड बाय रूट ऑफ 41. दिलेला प्रॉब्लेम लेट y इक्वल टू जसं तसं घेऊन टाकले, ठीक आहे. प्लस आता या संख्येला इथे डिवाइड करून टाका, प्लस 5 ला ही संख्या डिवाइड करा, म्हणजे काय बनलं? साइन इनवर्स y इक्वल टू साइन इनवर्स 4 बाय रूट ऑफ 41 sin x प्लस 5 अपॉन रूट ऑफ 41 cos x. ही जी क्वांटिटी आहे, आता या क्वांटिटी बद्दल आपण कासही घेऊ शकत होतो आणि साइन सुद्धा घेऊ शकतो. ते आपल्या मर्जीवर आहे, आपण कोणाला काय घेतलं. इथे साइन एक्स असल्यामुळे याच्या अटॅच इथे साइन इनवर्स आहे, म्हणजे आपला प्रायमरी उद्देश कोणता ठेवायचा की फॉर्म्युला तयार झाला पाहिजे. साइन इनवर्स असल्यामुळे आतमध्ये साइनचा जर फॉर्म्युला बनला तर ते अधिक सोपं होईल. आणि त्यामुळे आणि साईनमध्ये काय, साईनच्या फॉर्म्युलामध्ये दोन्ही साईन एकत्र नाही आहेत किंवा दोन्ही कास एकत्र नाही, साईन आणि कास, साईन इंटू कास आहे. त्यामुळे 4 अपॉन रूट ऑफ 41 याला आपण कास अल्फा घेतलं, मग याला कास अल्फा घेतलं तर याला साईन अल्फा घ्यावा लागेल. घेतला आहे 4 बाय रूट ऑफ 41 इक्वल टू कास अल्फा and 5 upon root of 41 means sin alpha. आता इथे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी सॅटिस्फाईड होते का? पाहू इथे sin स्क्वेअर अल्फा प्लस cos स्क्वेअर अल्फा मीन्स याचा स्क्वेअर करा 25 upon 41 प्लस याचा स्क्वेअर 16 upon 41 आणि दोघांची ॲडिशन 41 बाय 41 मीन्स 1
and tan alpha equal to 5/4. Therefore alpha equal to tan inverse 5/4. इथे पुटअप करून टाका आता इथे. याच्याबद्दल आपण काय ठेवलं, cos अल्फा. Therefore y equal to sin inverse cos अल्फा into sin x plus sin अल्फा into cos x. रिअरेंजमेंट आपण करू शकतो कारण x हा व्हेरिएबल आहे. त्याला आपण लिहिलं काय, y equal to sin inverse sin x आधी लिहिलं, sin x cos अल्फा प्लस cos x sin अल्फा. परंतु हा cos sin a प्लस b चा फॉर्म्युला आहे. Therefore y equal to sin x प्लस अल्फा. sin इनवर्स sin हे गेट कॅन्सल. मग राहिलं काय, x प्लस अल्फा. आता इथे आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ शकत होतो पण अल्फाची किंमत पुटअप करून टाकली. Therefore y equal to x plus tan inverse 5/4. This is a constant quantity. ही कॉन्स्टंट क्वांटिटी आहे म्हणजे या क्वांटिटीचं डेरिव्हेटिव्ह हे 0 राहील आणि x चं जे डेरिव्हेटिव्ह आहे ते 1 आहे. Therefore differentiate with respect to x, dy by dx equal to 1 plus 0. Therefore dy by dx equal to 1. यावर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहू आहोत. बघा कोसेक इनवर्स. नेक्स्ट प्रॉब्लेम, कोसेक इनवर्स 10/6 sin 2 power x and minus 8 cos 2 power x. बघा यापूर्वी तुम्हाला मी सांगितलं की जेव्हा कोसेक इनवर्स येतो तेव्हा त्याचं साइन इनवर्स बनवायचं. सेक इनवर्स जर आला तर त्याचं कास इनवर्स बनवायचं आणि काट इनवर्स जर आला तर त्याला आपलं टॅन इनवर्स बनवायचं. बघा याचं सोल्युशन, लेट y इक्वल टू कोसेक इनवर्स 10/6 sin of 2 power x minus 8 cos of 2 power x. हे लिहून घेतलं. आता नेमकं करणार काय आपण, इथे कोसेक इनवर्स x आल्यामुळे याचं साइन इनवर्स x बनवायचं. Therefore y इक्वल टू या कोसेक इनवर्सला आपण बनवलं साइन इनवर्स x म्हणजे साइन इनवर्स. आता हा डिनॉमिनेटर जो आहे पूर्ण न्यूमरेटर मध्ये जाईल आणि न्यूमरेटरची संख्या जी आहे ती डिनॉमिनेटर मध्ये येईल. 6 sin 2 power x minus 8 cos 2 power x divide by 10 लिहिलं. त्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की ह्या संख्या स्प्लिट करून टाकायच्या. y इक्वल टू साइन इनवर्स in a bracket 6/10 sin 2 power x minus 8/10 cos 2 power x
put 6/10. आता नेमकं करायचं काय, म्हणजे cos अल्फा ठेवायचं की sin अल्फा ठेवायचं कारण हे आपल्या मर्जीवर डिपेंड आहे. तर इथे साइन आला तर इथे साइन आहे म्हणजे साइनचा फॉर्म्युला तयार झाला पाहिजे. इथे साइन तर आहे म्हणजे याला cos अल्फा ठेवणं अधिक सोयीचं होईल. याला आपण cos अल्फा ठेवू and this quantity is sin of alpha. Here sin square alpha plus cos square alpha. बघा या 6 चा म्हणजे 36 डिवाइड बाय 100 आणि 8 चा स्क्वेअर आहे 64. 10 चा स्क्वेअर 100 means 100/100 equal to 1 and tan जो अल्फा है हा होईल 8/6. 8/6 म्हणजेच 4/3. This implies that alpha equal to tan inverse 4/3 होईल. बघा आता किंमत पुटअप करून टाकू इथे. therefore y equal to sin inverse. चला किंमत पुटअप करा. 6/10 means cos अल्फा. sin of 2 power x minus this quantity is sin of alpha into cos 2 power x. याची थोडी आपण रीअरेंजमेंट करून टाकू. therefore y equal to sin inverse sin of 2 power x cos alpha minus cos of 2 power x into sin alpha. चला इथे फॉर्म्युला म्हणजे हा ए अल्फा म्हणजे बी y इक्वल टू sin inverse sin of 2 power x हा मायनस अल्फा होईल कारण तिथे मध्यंतरी मायनस चिन्ह आलेला आहे. sin inverse sin get cancel. y equal to 2 power x minus alpha. अल्फा भरून टाका. 2 power x alpha means tan inverse 4/3. This is a constant quantity. ठेवलंच पाहिजे ना. इथे आपण डिफरन्शिएट करू शकतो म्हणजे ही स्टेप लिहिलीच पाहिजे असं जरुरी नाही. इथे घेतलं तरी तेच आन्सर मिळेल आणि अल्फा इक्वल टू टॅन इनवर्स 4/3 ठेवलं तरी आपल्याला तेच आन्सर मिळणार आहे कारण दिस इज अ कॉन्स्टंट क्वांटिटी. डिफरन्शिएट with respect to x. Therefore dy by dx equal to आता 2 power x. आता आपल्याला तर माहित आहे इट इज एक्सपोनेन्शियल फंक्शन मीन्स dy dx ऑफ a power x तर माहितच आहे. a power x into log a हा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. तर या फॉर्म्युलाचा उपयोग करून आपल्याला याचे डेरिव्हेटिव्ह काढायचे आहे 2 power x. 2 power x into log of 2 minus derivative of this quantity is 0. Therefore dy by dx equal to 2 power x
log ऑफ 2. तर याप्रमाणे त्याचे डेरिव्हेटिव्ह काढले जाते. नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. Next problem. Sec inverse root of 13 upon 3 cos e power x plus 2 sin e power x. याप्रमाणे प्रॉब्लेम आहे. बघा कसं सोडवता येईल. लेट y इक्वल टू आपल्याला अजून करायचं आहे. दिलेलं जे फंक्शन आहे तो y आहे असं आपल्याला गृहीत धरायचं आहे. लेट y equal to sec inverse root of 13 divided by 3 cos e power x plus 2 sin of e power x. याच्यापूर्वीही मी तुम्हाला कल्पना दिली होती की जेव्हा सेक इनवर्स येतो तेव्हा आवर्जून त्याला आपल्याला कास इनवर्स असं बनवावं लागतं. याला आपण कास इनवर्स एक्स असं बनवू. कास इनवर्स बनवलं हा कसा लिहिता येईल. 3 कास ई पॉवर एक्स 2 sin e power x डिवाइड बाय रूट ऑफ 13 असं बनवलं. आता याला स्प्लिट करा. cos इनवर्स 3 upon रूट ऑफ 13 cos e power x रूट ऑफ 13 ಇದೆ sin of e power x. याला आपण काय घेऊन टाकू ना. लेट उद्या पुट 3 upon रूट ऑफ 13 इक्वल टू cos अल्फा and 2 upon रूट ऑफ 13 इक्वल टू sin of अल्फा. Now sin स्क्वेअर अल्फा प्लस cos स्क्वेअर अल्फा म्हणजे हा 4/13 आणि हा 9/13 13/13 इक्वल टू 1 अँड त्यांना आपण पहा म्हणजे 2/3. दिस इम्प्लाइज दॅट अल्फा इक्वल टू tan इनवर्स 2/3. मग याला आपण कसं लिहिणार. मग therefore y इक्वल टू cos इनवर्स इथे cos अल्फा ठेवून घ्या. cos e पॉवर x आहे प्लस sin अल्फा sin e पॉवर x. तर याप्रमाणे सिच्युएशन बनलेलं आहे तसे. therefore y equal to cos inverse
केवळ रिअरेंजमेंट करू यांची. cos e पॉवर x इंटू cos अल्फा इथे प्लस sin ऑफ e पॉवर x इंटू sin अल्फा. रिअरेंजमेंट केल्यामुळे त्याच्या इक्वॅलिटीवर कुठलाही फरक पडलेला नाही. बघा तिथे फॉर्म्युलाच तयार झालेला आहे. therefore y equal to cos inverse cos e पॉवर x मायनस अल्फाचा फॉर्म्युला बनला. आता cos इनवर्स तास गेट कॅन्सल म्हणजे e पॉवर x मायनस अल्फा y इक्वल टू e पॉवर x. अल्फा ठेवता येईल आपल्याला. tan इनवर्स 2/3 differentiate with respect to x means dy by dx. derivative of e power x is e power x and this is a constant quantity, therefore its derivative is 0. therefore dy by dx equal to e power x. तर अशा प्रकारे अशा फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढलं जातं. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जे काही एक्झाम्पल्स आहेत यावर डिपेंडेंट त्या प्रत्येकाचे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढता येतील आणि प्रत्येकाचे डेरिव्हेटिव्ह एकतर +1 येईल नाहीतर दुसरे आन्सर आहे -1. कधी कधी कोणत्या सिच्युएशननुसार -1 मिळेल आणि दुसरं आहे +1 मिळेल. तर ते सोडवून घेणे आहे.